पूर्ण राज्यामध्ये जी यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली त्यामध्ये बऱ्याच आयारामांना संधी देण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी निष्ठावंत नाराज आहेत अशा प्रकारच्या बातम्या मराठवाड्यामध्ये पण तशी, औरंगाबादमध्ये पण तसे काही बातम्या येत आहेत. त्यावर काय तुम्ही जुन्या कार्यकर्त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला किंवा तुमच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी काही संवाद साधला, याबद्दल काय सांगू शकाल? त्याला आयाराम असं म्हणता येणार नाही. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे, ठीक आहे, भारतीय जनता पार्टी राजकीयदृष्ट्या आमचे विरोधक आहे, पण त्यांनी असे काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे लोक जमा करूनच भारतीय जनता पार्टी मोठी झाली ना. आज भारतीय जनता पार्टीचं मंत्रिमंडळ बघितलं तर अर्ध मंत्रिमंडळ कुठून तरी आलं आहे, काँग्रेसमधून आलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेलं आहे. आम्ही तर तेवढे नाही, पण काही प्रमाणात जिथं गरज आहे, सरसगट नाही, म्हणजे एकदम होलसेलमध्ये आम्ही काही नाही केलं, परंतु काही ठिकाणी आवश्यकता आहे तिथं निश्चित असे उमेदवार घ्यावे लागतात. ती गरज असते, ती आवश्यकता असते आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगितलं. बऱ्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी ते ऐकलेले.